हाय, हॅलो, नमस्ते. आज आपण तोरणपट्टीची डिझाईन बघणार आहोत कशी विणायची. तर मी स्वस्तिकची स्वामी समर्थाची मी पहिलेच अपलोड केलेली आहे तोरणपट्टी. आता आपण कॉर्नरला गाठ मांडून घेणार. तर त्या चैनीमध्ये आपल्याला डबल क्रोशा बनवायचे आहेत. एका चैनीमध्ये 3 वेळा डबल क्रोशा बनवायचे आपल्याला. आता आपल्याला 2 चैनी घालायच्या आणि दुसऱ्या चैनीमध्ये परत आपल्याला डबल क्रोशा बनवायचे 3 वेळा. एका चैनीमध्ये 3 वेळा डबल क्रोशा बनवायचे. परत 2 चैनी, परत डबल क्रोशा. अशी आपल्याला पुरी लाईन बनवायची सुरुवातीला. जेवढी पट्टी असेल तेवढ्या पट्टीला पुऱ्या लाईनीला बनवायची. बघा मी कशी बनवली ती. आता आपल्याला पुरी मी बनवून येते या टोकापासून त्या टोकापर्यंत पुरी मी आता बनवून आली. आता आपण टर्न मारून घेतलं. जे पहिले सुरुवातीचे जे आहेत डबल क्रोशा त्याचा पहिला सोडायचा, दुसऱ्या ह्याच्यामध्ये नुसतं टीच मारून घ्यायचं, कारण की आपल्याला चैनीमध्ये डबल क्रोशा घालायचा आहे. टीच मारून आपण पुढे यायचं. आता आपल्याला चैनीमध्ये डबल क्रोशा बनवायचे. आपण एका चैनीमध्ये 3 डबल क्रोशा बनवणार आणि 2 चैनी, परत दुसऱ्या चैनीमध्ये डबल क्रोशा. असं आपल्याला जेवढा तुम्हाला चौकोन करायचा आहे तेवढा तुम्ही घ्यायचे. आता मी 10 डबल क्रोशा बनवणार. पुरी लाईन 10 चौकोन टाईप बनणार आहे. आता मी मोजून घेते, म्हणजे 10 लाईनी झाल्यात काय नाही अजून. आता आपण टर्न मारून येऊया. परत आपल्याला स्टार्टिंगसारखं करायचं आहे. ते पहिले 3 असतात डबल क्रोशा, त्याच्यामध्ये एक टीच मारून घ्यायचं आणि परत आपल्याला चैनीमध्ये
डबल क्रोशा बनवायचे आहेत. आता आपण 10 लाईनी बनवल्या, आता आपल्या 9 लाईनी होणार. आपल्याला चैनीमध्ये जे आपण 2-2ची चेन घेतो त्याच्यामध्येच आपल्याला खांब बनवायचे आहेत. एका चैनीमध्ये 3 डबल क्रोशाचे खांब बनणार. आता आपल्याला 9 लाईन बनवायचे आहेत टोटल. आता इथपर्यंत मी बनवून येते. तर मी बनवून आली, टर्न मारणार. तर टर्न मारल्यावर परत आपल्याला दुसऱ्या खांबमध्ये एक टिच मारायचा आणि तिसऱ्या खांबमध्ये एक टिच मारायचा. असंच आपल्याला लास्टपर्यंत करायचं आहे. आता चैनीमध्ये मी परत डबल क्रोशाचे 3 खांब बनवून घेणार आणि 2 चैनी, परत 3 खांब, परत चैनी. असं आता आपण 8 खांब बनवणार. 8 लाईनी बनवणार आपण आता. तेव्हाच आपला त्रिकोण होणार तयार. एकदम साधं सोपं आहे. आता पुढच्या मी बनवून येते. इथपर्यंत बनवून येते. मी आता टर्न मारून आली, 8 लाईनी बनल्या. तर टर्न मारून पलटून घेतलं. पहिले 10, 9, 8 असेच आपल्याला करायचं. तर परत आपण टिच मारून घेतले, 2 टिच मारून घेतले दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये. परत आपण खांब घालणार 3 डबल क्रोशाचे आणि 2 चैनी. आता आपल्याला 7 बनवायचे. असं जसं पुढे पुढे जाणार तसं एक 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 कमी होत जाणार. आता तिथपर्यंत मी बनवून येते. आता मी पुरं बनवूनच आली. आता फक्त मी तुम्हाला 2 लाईनी दाखवते लास्टच्या. आता 2च येणार. आपण 2 टिच मारून घेणार. आता आपल्याला 2च लाईन बनवायचे आहेत डबल क्रोशाच्या. 3 डबल क्रोशा, 2 चैनी, परत 3 डबल क्रोशा. आता आपण टर्न मारून आलो. आता लास्टचा आपल्याला करायचं आहे. तसंच दुसऱ्या ह्याच्यामध्ये टिच मारून असे 2 यायचे. हा लास्टचा ह्याच्यासाठी मी दाखवते कारण की लास्टचा तुम्हाला टिच मारून धागा कटिंग करायचा आहे. आता एकच लाईन आपण बनवणार डबल क्रोशाची, 3 डबल क्रोशा. आता माझे बनवून झाले. आता जिथे लास्टला आपण पहिला जो खांब आहे त्याच्यामध्ये एक टिच मारून घ्यायचं आणि एक चैन घालायचं आणि धागा कटिंग करून टाकायचा. हा पण तेव्हाच साफ धागा कटिंग करायचा जेव्हा आपण थोडंसं फॅब्रिक लावू तेव्हा. आता माझं हे कंप्लीट झालं. असेच मी परत 4 बनवून घेते. टोटल 5 बनणार आहेत. टोटल मी 5 बनवून आली. जे मी सुरुवातीला दाखवले तसेच आपल्याला 5 एकूण बनवायचे आहेत. आता आपल्याला साईडनी लाल कलरचा धागा लावायचा आहे. तर मी गाठ मारून आली. साईडनी जे आपण 3-3चे डबल क्रोशाचे खांब घातलेत ना त्याच्यामध्येच आपल्याला परत 3 डबल क्रोशा घालायची. 3 डबल क्रोशा घालायची, एक चैन घालायची, परत 3 डबल क्रोशा
असं आपल्याला तिरकोण तयार करायचं आहे. एक चेन, परत 3 डबल क्रोशा. जे पहिले आपण डबल क्रोशाचे खांब बनवले त्याच्यामध्येच मी परत डबल क्रोशा बनवते रेड कलरच्या धाग्याने साईडने. माझी एक साईड बनवून झाली. आता सेम आपण दुसरी लाईन पण तशीच बनवणार. बघा मी कशी बनवली. आता ही लाईन पण पुरी अशी बनवणार. स्पष्ट दाखवले, नाही समजलं तर तुम्ही नीट बघा. 2 वेळा बघितलं तरी समजेल. बनवून आलेले. आता ह्या कॉर्नरवर ना इकडे तसंच सेम बनवायचं. मध्ये एक गॅप सोडलेला आहे मी, तर तिथे टिच मारून असं कॉर्नर चौरसच आलं पाहिजे. तसे आता पुढे आपण बनवून घेऊया सेम. धागा कुठे पण तोडायचा नाही, डायरेक्ट बनवत जायचं. त्रिकोणमध्ये. चौरस मी बोलले, सॉरी त्याच्यासाठी. त्रिकोणमध्ये.
आता माझा दुसरा त्रिकोण चालू आहे. आता बाकीचं आपण बनवून येऊया सर्व लाईन. आता बाकीचं मी बनवून आलेली आहे, तसंच सेम बनवायचं. आता कॉर्नरला आपण एक धागा गाठ मारून घेतला आहे रेड कलरचा. मी मोती टाकलेत, 18 मोती टाकले आणि धाग्याने बनवलेला गोंडा तो बांधून घेते. असंच आपल्याला सर्व कोरणे बनवायचे. असा आता जो आपला त्रिकोण झालाय त्या त्रिकोणाला फक्त 4च मण्या लावायचे. 4 मण्या लावायचा, गोंडा लावायचा आणि गाठ बांधून घ्यायचे. असेच आपल्याला सर्व बनवून घ्यायचे. आता मी सर्व तसेच बनवून घेणार सेम. माझ्या जर तोरणाची डिझाईन तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि काय माझं चुकत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. श्री स्वामीचं तोरण कंप्लीट झालं.